चला लवकरात लवकर दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये आता दाखल होतील. हॅलो. हा सामना जर इथे स्वर्गीय मंजुळा स्मृती संघ जिंकला तर आजचा शेड्यूल कंप्लीट होईल. आणि हा सामना जर इथे जिंकला टीम यश आर्नव 11 तर अजून एक मॅच आपल्याला होताना पाहायला मिळेल. पाच ओव्हरची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं सहर्ष स्वागत. गोटेगर प्रीमियर लीग ही क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू बॅकफुटला गेले. व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका चौकार. अर्जुन आणि आनंद ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. महेश. पुन्हा एकदा अर्जुन यांच्या बॅट मधून अप्रतिम फटका. चेंडू सीमापार. 4 चौकार.
नाही का धापल का धाव संख्या 20. गोलंदाज तयार. 20 धावा धापल कावर. इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल. 21 धापल कावर धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतायत सध्याच्या घडीला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका. झेल झाला आनंदबाद. खास करून कालचा दिवस ज्यांनी गाजवलेला आहे आणि आजचाही दिवस गाजवला आहे असे जयंत डिंगोरे उपस्थित होता. त्यांचं करूया वेलकम. संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 21. न्यू बॅटर मैदानामध्ये गणेश बसवंत आधी इंजर्ड झालाय का? आधी मडके इंजर्ड झालाय का? हा डिटर ओके. गोलंदाज तयार म्हणजे गोटेकर बी मध्ये ज्या क्रमांकावर फलंदाजी करतायत मला वाटतं त्या क्रमांकावर येतील आता ते. इथे बिग हिट. चेंडू हवेत आणि कॅच ड्रॉप. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. गणेश बसवंत. संघाची धावसंख्या वाढेल एका धावेच्या मदतीने. 22 षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ. इथे बॅकफुटला गेले फटका अतिशय सुंदर. चेंडू जाईल अनंताईंच्या पाठमधून सीमा पार. चौका. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. एक सिंगल या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. संघात धावसंख्या वाढेल 27. शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. ओ इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील. पंचांचा नकार. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर 27 धावा. भाविक विकास मात्रे प्रसिद्ध उद्योजक डोंबिवली यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. जीवनजी धुमाळ यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. डोंबिवलीचे प्रसिद्ध उद्योजक यांचा विशेष सन्मान जो मात्र व्यासपीठावर केला जातो. मान्यवरांचं विशेष आभार. रोहन आलेत आता गोलंदाजी मार्कवर. रोहन तयार. गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 5 डिफेंड केलेले आहेत या अगोदरच्या मॅच मध्ये आणि तिथेही सुरुवात वाईट बॉलनेच होती. इथेही सुरुवात वाईट बॉलने. संघाची धावसंख्या धावफलकावर 28. 28 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार आहेत. रोहनचा बॉल हलक्या हाताने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते आता 29 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. रोहनचा बॉल गणेश यांच्या बॅटमधून सुंदर असा फटका. तिथे एक सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल.
30. गोलंदाज तयार रोहन. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. दापलकावर धाव संख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत तर 30 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. इथे बॅकफुटला गेले. फटका सुंदर सजवलाय. चेंडू सीमा रेषेच्या अगदी जवळपास. तिथे 2 धावा. संघ धावसंख्या दापलकावर 32. तिसरं षटक मैदानामध्ये मार्गस्थ. 32 धावा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. संघ धावसंख्या 34. दोन्ही संघ सेमीफायनल मध्ये. कृपा 11 आणि त्यांच्या बरोबरीने स्वर्गीय मंजुळा स्मृती. परंतु हा सामना जर इथे स्वर्गीय मंजुळा स्मृती संघ जिंकला तर आजचा बी ग्रुप त्यातून टॉपर करेल म्हणजे एलिमिनेटर खेळेल. डॉट. षटकाची समाप्ती. दापलकावर धाव संख्या 34. ते प्राइज खास करून अनंतासाठी. दापलकावर धावसंख्या 34. चौथ्या षटकाचा खेळ सुरू. गोलंदाजी ट्रॅकवर तयार. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचे. प्रतीक आलेत. गोलंदाजी ट्रॅकवर. 34 धावा धावपलकावर. प्रतीकचा बॉल सुंदररित्या जो मात्र हाताळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं. एक धाव. दुसरीचा प्रयत्न. फेकी खराब. 2 धावा. संघात धावसंख्या वाढेल. लांब पोहोचेल ती 36 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला आपण प्रतीकला पाहतोय. इथे टाकलेला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. डाऊन द बॉल फिल्डर. फलंदाज बाद. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा बिगिट. चेंडू हवेत. चेंडू सीमा पार. दानीच्या बॅटमधून षटकार.
धावफलकावर 42. प्रतीक इथे टाकलेला चेंडू सुंदररित्या तळाय, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. धावफलकावर धाव संख्या आपण पाहतात 42 धावा. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या पहिल्या इनिंग मधील. सॉरी 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू झालेले आहेत. गोलंदाज तयार. प्रतीकचा प्रतिम बॉल, चेंडू डॉट. लास्ट बॉल या षटकातील धावफलकावर धाव संख्या 42 आहे. कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज प्रतीक आतापर्यंत. गोलंदाज तयार. 8 धावा ज्या मात्र खर्च केला त्या षटकात. 42 धावा धावफलकावर. आणि इथे यू मिस आय डेफिनेटली हिट दांडी गुल. आणि हा चेंडू 3 मॅच खेळलेत आणि मला वाटतं दद्दूला नाही, बॉल डायरेक्ट कीपर कडे गेलाय त्यामुळे धाव नाही, रनआउट नाही, काहीच नाही. डॉट बॉल. दद्दूला संधी. 3 मॅच खेळलेत. 3 मॅच मध्ये अजून अकाउंटच उघडलं नाहीये. गोलंदाज तयार. दद्दू ऑन स्ट्राइक. गोलंदाज तयार आणि ते विकेट. आणि दद्दूने आता सगळ्यांना सांगितलंय म्हणजे संपूर्ण टीमला, यश आर्नव 11ला या अगोदरच्या 2 मॅच मध्ये मला लवकर पाठवलं असतं तर आपण आता टॉप 4 मध्ये गेलो असतो. दद्दूच्या बॅट मधून षटकार. मला 12वा बसवताना विचार करा थोडा. इथे टाकलेला हा चेंडू पंचांचा अवांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या धावफलकावर 49. दद्दू 3 चेंडू शिल्लक. रोहन इथे टाकलेला हा चेंडू. सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. 50 धावा. आता दद्दूने आता चॅलेंज लावलंय ते आधी मडके बरोबर. तू एक षटकार मारून दाखव. हव्या काय घडते आता. 2 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावर धावसंख्या 50. गोलंदाज तयार.
आणि इथे विकेट आहे. षटकार 6 धावा. मला वाटत नाही दद्दू कुणाला महिनाभर बोलून देईल. एक षटकार त्याने खेळलेला आहे. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. संघाचा संख्या 58, विजयासाठी 59 धावा. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं. एका बाजूला फलंदाज अभिषेक आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गणेश. एकूण 60 धावांचं लक्ष 5 षटकांमध्ये. जर हा सामना जिंकला स्वर्गीय मंजुळा स्मृती, तर तो संघ आजच्या दिवसातून टॉपर करत उद्या क्वालिफायर 1 खेळेल आणि कृपा 11 एलिमेंटर खेळेल. हा सामना जर इथे जिंकला टीम यश अर्णव 11, तर यानंतर एक लढत होईल कृपा 11 आणि त्यांच्या विरुद्ध स्वर्गीय मंजुळा स्मृती. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू अप्रतिम. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. व्हेरी गुड बॉल.
गणेशला पाहतो आपण गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू लाईन लेंथ खराब. पंचांचा अवांतरचा इशारा. अकाउंट ओपन होताना पाहायला मिळत आहे स्वर्गीय मंजुळा स्मृती या संघाचं. गोलंदाज तयार. इथे विकेट. चेंडू उंच हवेत. तिथे क्षेत्ररक्षक. ते बनतील दर्शक. सिक्सर. ते सुंदर असा फटका. क्षेत्ररक्षक करतील पाठलाग. त्यांच्या बाक्याच्या बाहेर. चौका. धावसंख्या 15. वेगट चेंडू टाकलाय. प्रतिम बॉल. नो बॉल. संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल 16. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. गोलंदाज तयार. इथे फुल टॉस आणि अजून एक नो बॉल. तिथे क्षेत्ररक्षण सुंदर. 2 धाबा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पाहायचं. नकार आहे. 3 धाबा या बॉलवर. संघात धावसंख्या 19. फ्री हिट कंटिन्यू. एकोणीस धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. स्वर्गीय मंजुळा स्मृती. गणेश. फ्री हिट आणि इथे वाईट बॉल. फ्री हिट कंटिन्यू. संघात धावसंख्या धावफलकावर 20. 26 चेंडू 39. इथे अजून एक अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक दूर आणि चेंडू सीमापार. चौकार. धावसंख्या आपण पाहिलं 24. 24 चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आधी. प्रतीक ऑन स्ट्राइक.
चला लवकरात लवकर मॅच चालू करा. आधी आधी 6 बॉल आणि तिथे अप्रतिम झेल ओनर कडून फलंदाज बाद. वाईट बॉल. संघाचा धावसंख्या वाढेल लांब पोहोचेल ती 25. 1 बाउन्स प्लस वाईट. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. गॅप मध्ये चेंडू ढकललाय तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा. संघाची धावसंख्या धावपलकर 27. गोलंदाज तयार आहेत. आधी इथे टाकलेला हा चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. गोलंदाज तैयार. इथे बिग हिट और ये 6 रन. षटकार. सव्वीस अजून बनवायच्या टॉपर राहण्यासाठी बी ग्रुप मधून. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळाय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. तापलकर धावसंख्या सध्याच्या घडीला 33. विजयासाठी अजूनही जर आपण पाहिलं 19 बॉल आणि 26 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या तळाय. चेंडू डॉट. 18 चेंडू 26.
गोलंदाज तयार. पहिला चेंडू डॉट. 17 चेंडू 26. इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. संघाचा धावसंख्या वाढेल ते आता 34. गोलंदाज तयार अनंता. इथे टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. संघाचा धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 35. 24 धावांची आवश्यकता. 17 बॉल. इथे बॅकफुटला गेले फटका अतिशय दमदार. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती चेंडू सीमा पार चौकार. या बॉलवरील संघाचा धावसंख्या धावफलकावर वाढेल 40. 19 बनवायच्यात 15 चेंडू. काय सर नो बॉल आहे का? ओके नो बॉल. मला वाटतं क्षेत्ररक्षकाची चुकीची सजावट त्यामुळे हा नो बॉल दिलाय. नेक्स्ट बॉल फ्री हिट. संघाचा धावसंख्या धावफलकावर वाढेल 41. आणि हा अप्रतिम फटका षटकार. अजून देखील 15 चेंडू 12. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक एक सिंगल. 14 चेंडू 11 धावा. विजयाच्या नजदीक पोहोचत असताना स्वर्गीय मंजुळा स्मृती 6 चेंडू 5 मात्र डिफेंड केला आणि तदनंतर आलेला आत्मविश्वास फार महत्वाचा राहिला या टीमसाठी. अभिषेक स्पेशली भरपूर चांगली फलंदाजी करतात. इथे टाकलेला हा चेंडू फलंदाज बाद. गोलंदाज तयार.
गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. शेवटचे 12 चेंडू, 10 धावा. दोन्ही ओनर आहेत, दोन बंधू. स्वर्गीय मंजुळा स्मृती या संघाचे. 12 चेंडू, 10 धावा. गोलंदाजी मार्कवर आलेत आधी. रॉयल शेतकरी. 40 धावा याच संघाला झाल्या नाही सकाळच्या सत्रात. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू हळवार पद्धतीने खेळलाय. एक धाव. पहा किती जीवांच्या आकांताने प्रयत्न करताय सामना जिंकण्यासाठी. एक धाव. 11 चेंडू आणि आता 9चं समीकरण. जशा धावा येतात तसे मनीष यांचा चेहरा हळूच असा बारीक होताना पाहायला मिळतोय. 11 चेंडू, 9 धावा. कारण 6 बॉल त्यांना 5 झाल्या नाही, हे फार महत्वाचं. तदनंतर आता दुसऱ्यावर अवलंबून राहणं म्हणजे सर्वात मोठा धोका. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 11 चेंडू, 9 धावा. गोलंदाज तयार. ओ इथे टाकलेला हा चेंडू वाईट बॉल आहे. एक टाकलाय. बऱ्याच व्यासपीठावर मान्यवर आहेत, त्यांनी सांगितलं की या षटकात 2-3 वाईट येतील. एक तर आलाय. गोलंदाज आधी. संघाची धावसंख्या धावफलकावर 51. गोलंदाज तयार आधी. आणि इथे बिगेट. व्हॉट अ शॉट. सिक्सर. गोलंदाज तयार. ओ इथे चांगला डिफेन्स केला. सुंदर प्लेसमेंट. चेंडू डॉट. दोन धावांची आवश्यकता. 3 चेंडू शिल्लक या षटकातील. इथे बिगेट आणि टीम स्वर्गीय मंजुळा स्मृती क्वालिफायर 1 मध्ये दाखल.